हरिओम. मी रंजना विरा शिरसाट, छत्रपती संभाजीनगर सहकारनगर उपासना केंद्र. मी जवळजवळ 2001 पासून उपासनेत येते सहकारनगरच्या केंद्रामध्ये. आम्ही याला गेलो शुलीभंजनला दर्शनाला. तिथं जनार्दन स्वामीची समाधी आहे असं, आणि मी कधी तो भाग पाहिलेला नव्हता. आम्ही रिक्षा केली, 2-3 भक्त आम्ही गेलो दर्शन झालं, डब्बा जवळ पिशवीत, आणि मला तो भाग असा दिसला तर मी माझ्या बांगड्या पाटल्या काढून त्या डब्याच्या पिशवीत ठेवल्या. आणि खाली येताना काय झालं, रिक्षाचं एक टायर चटकलं आणि ती रिक्षा पलटी झाली तर ती अगदी 1 हात अंतरावर बाजूला झाली, नाही तर दरीत रिक्षा कोसळली असती. पण हे आमच्या बापूंचं कार्य, बापूंनी आम्हाला तेवढं सहकार्य केलं. त्याच्यानंतर 4 जणी ते थोडंफार त्या 3 बाया माझ्या अंगावर पडल्या तर मी एका बाजूने रिक्षाच्या पडले तर त्यांच्या वजनाने माझं मानेजवळचं दंडाचं हाड मोडलं, डोकं फुटलं, टाके पडले, 7-8 टाके पडतील असं झालं. पण ह्या उठून गेल्या आणि रोडच्या बाजूला ओरडत होत्या, अरे देवा असं काय कोणी उभा राहतंय का? कोणीसुद्धा उभा राहीना. मला ते रक्त खाली गळून आल्यामुळं का काय मला शुद्ध आली थोडी, की मला दिसायला लागलं. मी म्हणलं अरे रिक्षा पडली, तो रिक्षा चालवणारा समोर लोळतोय, ह्या बाया कुठे आहेत? पाहते तर दुसऱ्या रोडच्या बाजूला त्या 3घी बसलेल्या. मी उतारले, पिशवी डाव्या हातात घेतली आणि चालू लागले, रोडच्या बाजूला गेले. 2 नवरा बायकोची जोडी आली. त्या बाईने मला असं धरलं, उभं केलं. हो म्हणे, खूप लागले. ते गृहस्थ म्हणे थांब मी वर जातो, एखादी जर डोंगरावरती गाडी असेल देवाच्या मंदिराजवळ तर घेऊन येतो. ते घेऊन आले, त्याच्यात बरेच लोक होते. तरी मागची काय हे मोकळं होतं, तर ते म्हणे हे एवढं खुलताबादपर्यंत त्यांना घेऊन जा, दौलताबादपर्यंत. तर त्यांनी आम्हाला, त्या माणसाने अगदी म्हणे मी तुमच्या भावासारखा आहे. मला दोन्ही बगलेमध्ये हात घालून आत टाकलं, माझी पिशवी माझ्या ह्याच्यात टाकली आणि आलो आम्ही दौलताबादला. त्या बाया पण मागे बसल्या डेक्कीत. आलो तर तिथं त्याला मी म्हटलं बाबा मी इथून पुढचे पैसे देते, मला औरंगाबादला पानट हॉस्पिटलमध्ये सोड. आणि तो म्हणे नाही मला इकडे नगरकडे जायचं आहे. लगेच दुसरा शेजारचा, हो चला मी येतो. त्यांनी माझ्या डाव्या हाताला धरलं, उजवा हात रक्त गळत होतं डोक्यातलं. त्यांनी धरलं आणि गाडीत बसवलं. चला म्हणे, मला फक्त जवळ गेल्यावर हॉस्पिटल सांगा. मग इतक्या वेदना होत होत्या मला, आणि त्या बाया मी ओरडत होत्या अक्षरशः गाडीत. मग त्यांनी मी रस्ता सांगत पानट हॉस्पिटलमध्ये आणलं. तिथं आणल्यानंतर मी माझं पॉकेट काढायला लागले तर तो माणूस अक्षरशः, एक गाडीवाला, तो म्हणतो पैसे कुठं चालले, तुम्ही आधी आत चाला आणि मला पण तुम्ही लाजू नका. माझ्या हाताला दंडाला त्यांनी धरलं आणि मला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. तिथं गेल्यावर मग तिथं डॉक्टर नव्हते. ते डॉक्टरांना फोन केला कंपाऊंडरनी, तर ते म्हणे मी 15 मिनिटात आलो आहे, पेशंट ॲडमिट करून घ्या. तोपर्यंत तो माणूस हलला नाही. त्यांनी जेव्हा माझे एक्सरे हे सुरू झाले, मला बेडवर टाकलं, तेव्हा ते पैसे घेऊन निघून गेले. त्याच्यानंतर मग घरी आणि सगळे जे माझ्यासोबत होते, मिस्टर आले, मुलं आले, सगळे आले. मग मिस्टरांनी सगळ्यांचा खर्च वगैरे भरला, सगळे टाके टाकले. इतके बेल्ट लावले होते की माझ्या इथं मानेचं जे हाड आहे हे ऑपरेशन करूच शकत नाहीत असे बोलले ते. मग बेल्ट लावून 3 आठवडे मला त्याच्यात ठेवलं. तर एके दिवशी असंच झालं की रात्री मला असं बापू आल्याचा भास झाला, स्वप्नसारखं मला दिसले बापू. त्यांनी मी म्हणलं बापू खूप दुखतंय. हो म्हणे जास्तच लागलंय, आणि काही नाही म्हणे बेटा, जुळलं हाड. तर दुसऱ्या दिवशी 2 दिवसांनी दवाखान्यात बोलवलेलं होतं. तिथं जायचं तर मिस्टर म्हणे हे काजू वगैरे खात जा जरा, ह्या वयात हाड लवकर जुळत नाही. तर मी म्हणलं काही नाही, माझा बापू रात्री येऊन माझ्या बापूने हाड जुळवलंय. बापू मला डायरेक्ट असे बोलले की जुळलं बेटा, जुळलं, काही हरकत नाही. आणि दवाखान्यात गेलो आम्ही दुसऱ्या दिवशी, आणि म्हणे काही हरकत नाही, आता बेल्ट काढून टाका, हाड जुळलंय असं म्हणले आणि मला घरी जायला सांगितलं. ही फक्त माझ्या बापूंचीच कृपा. हरिओम बापू.